चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण आजच्या दिवसामधील दुसरा सामना पाहतोय. जंजिरा जायंट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना सिंधुदुर्ग स्मॅशर्स. टॉस जिंकला जंजिरा जायंट्स टीमने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी लोकेश आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे पहा. मॅन ऑफ द मॅचचा किताब गणेश. गणेश खरं तर या मॅन ऑफ द मॅच यस आलेत. मी विनंती करेल ग्रुप ग्रामपंचायत पालेदेव सुकापूर उपसरपंच आणि त्याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत पालेदेव सुकापूर सदस्य या स्पर्धेचे दमदार आयोजक महेश दादा पाटील आणि त्यांच्या समवेत दिवेश दादा भगत या मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर गणेशाला आपण पाहतो या मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येते. पहिल्या मॅचमध्ये चांगली खेळी खरं त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब खरं तर त्याला देण्यात येतं. यस कंटिन्यू लोकेश दादा. यस दोन्ही टीमचे आम्ही विनंती करू खेळाडूंना की आपण आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. जंजिरा जायंट्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच आपण गणरायाचं वंदन करून मॅचला आपण मॅचच्या दिशेने इथे जाणार आहोत, जिथे पहिल्या फेरीतील आपण दुसरा सामना इथे पाहणार आहोत. खरं तर आज दुसरी मॅच पाहायला मिळते जंजिरा जायंट्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स या दोन टीम दरम्यान. मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, लेट्स प्ले. रुपेश आणि शुभम अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवर अगदी सन्मान दिलाय. मिडॉनला खरं तर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्याचा अकाउंट श्री गणेश ओपन केला जातोय. अकाउंट ओपन केलं तरी धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतो. पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. यावेळी एज होती. कॉट बिहाइंड द विकेट. जरूर चान्स बनला होता. बॅट कट आणि तिथे मात्र चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. इथे मात्र चान्स बनला होता. गॅदर करू शकले नाही तिथे यष्टीरक्षकाने. चुकी होते आणि चुकीला मात्र इथून कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा उचलेल फलंदाज शुभम हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण पाहतो. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर 4 षटकाचा सामना. आज मेगा फायनल डे आपण पाहत आहोत. सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ सुकापूर आयोजित सरपंच चषक 2025 हे सुंदर आणि शानदार पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. यावेळी अगदी लोअर फुल टॉस टाकला होता. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि तिथून मात्र हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगला चेंडू इथं हाताळला जातोय. अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज राज याचा सफल राहिला. लोअर फुल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज इथून डॉट केला जातोय. रुपेश आपण पाहतो. रुपेश पवार सलामीला आलेली जोडी आपण पाहतो. रुपेश आणि शुभम 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर इथून उभा राहील बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर्स हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. यावेळी अगदी पॉइंटला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने जातोय सरळ गोशांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील या चेंडूवरती 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 4 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतो. बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर्स हा संघ आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तसेच सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र कलात्मक शॉट पाहायला मिळाला. इनसाइड आउट. चेंडूला फेकून दिलं सरळ. 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. 4 रन. थँक्यू व्हेरी मच. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होते. टोटल 8 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतो. यावेळी देखील पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत तिथे आणि पहिला करार झटका बॅटिंग करत असताना इथे आपण पाहू शकाल सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीमला फलंदाज रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर
चांगलं डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत खरं तर मैदानाच्या आतमधील माहोल बदलण्याचं काम जरूर डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतात करत असतात आणि चांगलं गीत ऐकून खरं तर प्रेक्षकांना तल्लीन करण्याचं काम डीजे नितीन यांच्या माध्यमातून केलं जाईल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विवेक इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. निमेश वा आम्ही दोन्ही टीमला विनंती करतो की आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण खेळाडूचं नामकरण करणं तेवढंच करणं गरजेचं असतं. निमेश गोलंदाजी मार्कवर आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा फलकावर धाबा 1-8 अशी धाबसंख्या उभारली आहे. यावेळी अगदी यॉर्कर चांगला चेंडू हाताळला होता, कमालीचा चेंडू इथे हाताळला गोलंदाज निमेशा गोलंदाजाने. पहिला चेंडू डाट फेकला जातोय. इथून 4 षटकात आपण सामना 7 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित 17 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून धाबा तुम्हाला उभाराव्या लागतील. अगदी 180चं हे मैदान आपण पाहतो आणि त्यामुळे अगदी इथून धाबा जास्तीत जास्त कशा प्रकारे जोडल्या जातील याचा प्रयत्न इथून करावा लागेल. अगदी पॉईंट रिजनमध्ये दिशा दाखवण्याचा प्रयत्न. पॉईंटला चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि तिथे मिळेल फक्त 1 रन आणि एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. टोटल 9 या आकड्यावरती. अजूनही एकेरी धाब्यांवरती धावसंख्या आपण पाहायला मिळते. गोलंदाजीच्या उंबरट्यावर निमेश आलाय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये राजने गोलंदाजी केली. 8 धावा खर्च करत 1 विकेट्स म्हणजेच इकॉनॉमिकल स्पेल जरूर हाताळला राजने देखील. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू, टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतो. हा चेंडू 1 बाउन्स अशी ताकीद दिली जाते इथून गोलंदाजाला. हा चेंडू चांगला असेल असं पंच आम्हाला इशारा करत आहेत. 1 बाउन्स ची जरूर तिथे ताकीद दिली गोलंदाजाला आणि दुसरा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय निमेश गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. इथे मात्र इनसाइड आउट फटका सजवलाय. कमालीचा स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट्स अ 4. विवेकच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. 4 धाबेच्या मदतीनं धावसंख्या वर पदार्पण जरूर केलं. धावसंख्येने इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी शरीराला वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला इशारा करतायत विशू कोळी सर की हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. टोटल 14 धाबा धाबा फलकावरती. आता मात्र संघर्ष करत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहतो सिंधुदुर्ग स्मॅशर्स हा संघ आपण पाहतोय. 1 विकेट जरूर गमावलाय परंतु मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वंचित ठेवलं जाते गोलंदाज निमेशच्या माध्यमातून. अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्नाने 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथून 2 फलंदाज शुभम आणि विवेक यांच्या माध्यमातून. यस, त्याच दरम्यान आपण पाहतोय आदेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि तदनंतर मंचावरती आगमन आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व एक दमदार आयोजक खरं तर रुपेश दादा पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 मिनिटं झाले. टाइम अलर्ट ना. 5 मिनिटांमध्ये 1 षटक हाताळायचं आहे. पहा खरं तर 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. मग 3 षटकं 15 मिनिटांमध्ये हाताळावे लागतील. अन्यथा 1 प्लेयर खरं तर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. इथे मात्र प्रहार केलाय. अगदी स्वीट साउंड मिडल ऑफ द बॅट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. थँक्यू डेसे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण हे गीत ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा. अगदी शुभमच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर थोडंसं अखूट टप्प्यावर हा चेंडू हाताळला आणि तिथून मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झाले आणि चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये दाखल होतोय. त्यामुळे 1 धाव जरूर इथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे देते. धावसंख्येला धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून फलंदाज शुभम यांच्या माध्यमातून जरूर केलं. ते टोटल धावसंख्या 23 या धावफलकावरती लागलेल्या आहेत. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पंचांनी जरूर लाईन चेक केली. हा चेंडू
पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. व्हाईट बॉल इथून फेकला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. धावसंख्या 24 ऑन बोर्ड, 1 लॉस. बॅटिंग करत असताना आपण पाहतो सिंधुदुर्ग स्मॅशर्स टॉस जरूर गमावला होता आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली आणि इथून मात्र थोडासा दिशान मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज अमितच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एकेरी धाव आणि त्यानंतर लगातार 2 बॉल वाईट टाकले जात आहेत. त्यामुळे इथून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा जरूर जोडल्या जातात. धावा कशा का येणं, धावा येणं तेवढंच गरजेचं राहील सिंधुदुर्ग स्मॅशर्सच्या टीमसाठी. अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकायचा होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न. शॉर्टरमॅनला क्लिअर करत चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये डी च्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबीच्या मदतीनं धावसंख्या 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये फायटिंग स्कोर तुम्हाला इथून उभरायचा असेल तर 40-45 धावा करणं तेवढंच गरजेचं राहील. टोटल धावसंख्येचा विचार केला तर आता धावा 26 धावा धावा फलकावरती. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावर. अमित हा गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतो. यावेळी अगदी स्लॉटमध्ये चेंडू कॉर्नरला रिजन मध्ये हा चेंडू फेकून दिला जातोय. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. येतोय षटकार. ज्या प्रकारे स्लॉटमध्ये जेवढ्या प्रकारे चेंडू आले आणि तिथून मात्र शुभमने प्रहार केलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते शुभम यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळी थोडासा चेंडू मागे ठेवला होता, पंचांनी लाईन चेक केली. हा चेंडू व्हाईट बॉल असा घोषित केला जातोय. या षटकामधील तिसरा बॉल खरं तर वाईट फेकला जातोय. म्हणजे थोडंसं दिशेन मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये अमित मात्र थोडीशी चुकीची गोलंदाजी करत असताना तिसरं षटक अतिशय चांगलं राहिलं बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर या टीमसाठी. कारण 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहतो. अगदी बॅटिंगमध्ये संघर्ष करत होता सिंधुदुर्ग टीम आणि तिथून मात्र 2 षटकार जरूर आले. आणि धावसंख्येचा जर विचार केला ना तर धावसंख्या आमचे साथी स्कोरर आम्हाला 33 धावा धावा फलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. अगदी तिसरं षटक घेऊन स्लोअर 1 टाकला होता, पिक करू शकला नाही ते फलंदाज. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस प्रवीण शेलके सर आम्हाला सांगतील की टोटल धावसंख्या धाव फलकावरती 1 बाद. बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीम जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. येस, थँक्यू व्हेरी मच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीम जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. अगदी 2 षटकाचा विचार केला तर पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं होतं गोलंदाजांनी आणि तिथून मात्र तिसरं षटक थोडंसं मागणं राहिलं. म्हणजेच 18 धावा खर्च केल्या गोलंदाज अमित या गोलंदाजाने. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये दीपक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्लोअर 1 होता, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक, एच अँड टेकन. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीमला. फलंदाज शुभम बॅक टू द डगआउट. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. सलामीला आलेला शुभमला मात्र इथून मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. गोलंदाज पाहू शकाल दीपक आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला. मागील षटकाचा विचार केला तर महागडं षटक राहील. 18 धावा खर्च केला गोलंदाज अमित या गोलंदाजाने. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती वैभव आपण इथे पाहतो. आज फायनल खरं तर सामना आपल्याला पाहायला मिळेल ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा. भारत विरुद्ध न्यूझीलंड. अगदी 2:30 वाजता सामना इथे चालू पाहायला मिळाला. इथे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. अगदी डान्सिंग डाऊन द विकेट. 1 धाव जरूर येते. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. टोटल 35 धावा धावा फलकावरती. शेवटचं आणि अंतिम षटक हन्नामारीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपक. अद्याप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी 2 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये जरूर जोडली जाते.
राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, अगदी फिंगर रोल केले परंतु तिथे मात्र फलंदाजाने ठोकलाय षटकार. ठोक दिसे. षटकार ठोकलाय फलंदाज विवेकच्या बॅटमधून. आपण पाहतो दुसरा माहिती हिट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहेत, मिस टायमिंग आणि तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. टोटल धावा फलकावरती लागलेत त्या म्हणजे 43 धावा फलकावरती लागलेत. असं वाटलं होतं 35-40 धावा इथून जरी केल्या तरी देखील चांगला स्कोर, फायटिंग स्कोर उभा राहील, परंतु 30 षटक महागडं राहिलं आणि तिथून मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम शुभम आणि विवेक या 2 फलंदाजांनी जरूर केलंय. आता फलंदाजी मार्कवर विवेक आपण पाहतो, अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, शॉर्ट स्पेअर लेगला खेळाडू डाऊन दी बॉल आणि तिथे मात्र जेल सोडला जातोय. अशा कॅचेस तुम्हाला इथून पकडाव्या लागतील. अतिशय सोपा जेल मैदानाच्या आतमध्ये होता आणि तिथे मात्र चुकी झाले. आणि हे काय घडते पहा, मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव देखील कंप्लीट, चौथीचा प्रयत्न आणि 4 धावा कंप्लीट. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फेकी चुकीची राहिली आणि कलेक्टिंग देखील त्याहून खराब आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना इथून विवेक आणि वैभव जरूर इथून उचलतील आणि सिंधुदुर्ग टीमला 2-4 धावा इथून जरूर मिळल्या जातील. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 47 धावा फलकावरती. 50 कंप्लीट करेल का या इनिंगमध्ये, पहिल्या सत्रामध्ये, हे देखील पाहणं गरजेचं राहील. अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, जेलची संधी जरूर होईल आणि तिथे मात्र देखील जेल सोडला जातोय. पहा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अगदी गोलंदाजी करत असताना जंजिरा जायंट्स या टीमकडून आणि अशा रीतीनं विकेट जरूर मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 3 इथे बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर्सच्या टीमला आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीमने जर धावा बनवल्या त्या म्हणजे 3 बाद 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते जंजिरा जायंट्स या टीम संघासमोर. तर तिसरा सामना पाहायला मिळेल पुरंदर पॅन्थर्स आणि त्याला फाईट करेल अजिंक्य तारा रायडर्स. दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती करेन की चला आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग द्या, कारण की इनिंग ब्रेक नंतर टॉस होणे गरजेचं. त्याच्यामुळे दोन्ही टीम संगनायक आपण टॉससाठी व्यासपीठावरती या, आपण टॉस करणार आहोत. पुढची मॅच पाहायला मिळेल पुरंदर पॅन्थर्स आणि त्याला फाईट करेल अजिंक्य तारा रायडर्स. या 2 संघांदरम्यान लढत असेल. दोन्ही टीमचे संगनायक चला टॉससाठी रिपोर्टिंग द्या. तर टोटल 49 धावा बनवल्या, 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जंजिरा जायंट्स या संघासमोर. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसं आपण कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. आमच्या समवेत जोडले गेले ते म्हणजे प्रज्वल पाटील पाली यांच्याकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लवेश दिघे सर. खरं तर मोरबे गावातील एक गोड आवाज आणि त्यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला, पूर्वार्धामध्ये ऐकला. 49 धावा पहिल्या सत्रामध्ये बनले गेले आणि 50 धावांचं टार्गेट खरं तर ठेवलं गेलं ते म्हणजे सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीम समोर. टॉस केला जाईल यस मंचावरती. तर टॉस होतोय. टॉस करण्यासाठी आपण पाहतोय करते या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते महेश दादा पाटील यांच्या पवित्र शुभास हा टॉस केला जातोय. टॉस द बॉस. कोण जिंकला टॉस? कोणती टीम? टीम नाव? तर अजिंक्य तारा रायडर्स टीमनं टॉस जिंकलाय. निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच संपल्यानंतर लगेच आपण आपल्या 11 खेळाडू तयार ठेवा. जशी मॅच संपली आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. येस, ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स.
यस खरं तर सेकंड इनिंग उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. 50 धाब्यांचं टार्गेट बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल जंजिरा जायंट्स या टीम समोर. निमेश आणि राज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरतर झाली आहे दाखल. इन ॲक्शन मध्ये अगदी ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. शुभमालाय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक घेऊन गोलंदाजी हाताळण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक फिल्डिंग पोझिशन खरतर आपण पाहतोय एक लॉंग ऑफच्या रिजन मध्ये असेल, मग एक लॉंग ऑन असेल आणि त्यानंतर एक डीप कव्हर असे दोन खेळाडू थर्टी सर्कलच्या बाहेर खरतर आपल्याला पाहायला मिळतील. 15 मिनिटं दिली जातील पहिल्या 3 षटकांना आणि यस टायमर ऑन. पहिला बॉल गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेटनं हा बॉल स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तिथून मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल वैयक्तिक सांघिक कोट्यातील अकाउंट मात्र ओपन केलं जाते, संघाचं खातं खोललं जाते. एका धावेने खरं तर शांतते संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल आपण पाहतोय ऑफ साईडला. खरं तर लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फिल्डर नाही आहेत. चेंडू चाललाय दन 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 करीत. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. चौकारानं खरं तर स्वतःच्या पारीची सुरुवात केली आहे, स्वतःची सुरुवात केली आहे फलंदाज राज. याला आपण पाहतोय हलक्या हातानं फ्लिक केलाय. व्हॉट अ शॉट. इट्स अ क्लास, इट्स अ हँडसम, ब्युटिफुल. 1 बाउन्स. आणखी एक तडाखा आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं हे संगीत खरं तर आपल्याला ऐकायला मिळालं. असो शिवाजी महाराजांनी स्पर्धेच्या वतीनं मानवंदना देव त्रिवाल महाराजाचा मुजरा आणि खरं तर मॅचमध्ये पुन्हा एकदा जॉईंट होऊया. डॉट बॉल आलाय. एक चांगलं कमबॅक खरं तर बॅक टू बॅक चौकार 2 आपण पाहिले राजच्या बॅटमधून आणि त्यानंतर हा डॉट बॉल. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 50चं टार्गेट ज्यामध्ये अद्याप जमल्यात 9 धावा. हलक्यातनं सन्मान दिलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पहा बॅक टू बॅक 2 चौकार नंतर तदनंतर आपण पाहतो हे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू डॉट बॉल. अगदी चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. राज खरं तर सुरुवात चांगली घडवली होती, परंतु तदनंतर गोलंदाजीची एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. ऑफ साईडला हा बॉल चाललाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत, उचलतील फेकतील आणि अगदी कमालीची फिल्डिंग खरं तर तिथे आपल्याला पाहायला मिळते आणि तत्पर एक धाव कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. 10 धावा धावपटलावरती. थँक्यू डीजे. भगवे वादळ भगवा रंग आणि या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय खेळपट्टीच्या अवतीभवती पूर्णपणे भगवा रंग खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे क्रीडांगण अगदी छत्रपती शिवाजी महाराज मैदान या नावानं ओळखलं जाणार हे क्रीडांगण. हा बॉल आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत आणि इथून मात्र झेल टिपली जाते. पहिला धक्का, पहिला आदरा बॅटिंग करण्या टीमला. फलंदाज आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या बाहेर राज परतावला जातोय. थँक्यू डीजे. षटक क्रमांक खरं तर पहिलं समाप्त होताना आपण पाहिलं आणि सुयश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. इन ॲक्ट नंबर 3 न्यू बॅट्समन सुयश. स्ट्राईक येण्यावरती विवेक आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर 2ऱ्या षटकामध्ये. 50 धाव्यांचं टार्गेट आणि यद्यपि जमल्यात 10 धावा. हा बॉल आपण पाहतोय अगदी आता जशा रीतीनं सुयश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल खरं तर समजून आला नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. एक चांगली सुरुवात या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते.
अगदी टप्पा आपण पाहतोय, अचूक टप्पा, अचूक मारा, बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा डॉट बॉल. सुयश, आता सुयशला खरं तर उभं ठेवलं जात आहे, सुयशला खरं तर बांधून ठेवलं जात आहे. तब्बल 3 हाताळले ज्यामध्ये एकही धाव अद्याप खर्च केली नाहीये. शॉर्ट पिचचा बॉल पहा, हा बॉल पहा. खरं तर फलंदाजाला चेंडू समजून येत नाही आणि तदनंतर वन बाउन्सची वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिली जाते. द्वारकानाथ चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली आणि स्क्वेअर लेग अंपायर पाहतोय. विशू कोहली सर मॅन फ्रॉम उरण, हा तडाखा दिलाय परंतु उंची जास्त लांबी कमी, चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा पार. वन बाउन्स चौकार. थँक्यू डीजे. 4 एप्रिल एकविरा आईची जत्रा आणि मग सर्व आगरी कोळी बांधव खरं तर कारल्याला दाखल होणार. वर्षातून आगरी कोळ्यांचा सण, एकविरा आईची यात्रा, एकविरा आईचा उत्सव 4 एप्रिल मध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, फटका सुरेख सजवला होता मागील बॉलवरती परंतु या बॉलवरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज विवेकाचं आणखी एक विकेटचं बटन. या ओव्हरमधील दुसरी सफलता विवेकच्या नावावरती. फलंदाज खरं तर आपण पाहतोय सुयश मैदानाच्या बाहेर. हिमांशू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालं. धावत संख्या टीमची आपण पाहतोय या ओव्हरमध्ये आल्या फक्त 4 धावा, 14 धावा धावपटलावरती. टर्निंग पॉइंटचं हे ओव्हर खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. विवेक याचं पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमल्या होत्या. खरं तर 10ची सरासरी पहिल्या ओव्हरपासून राखायची होती परंतु सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक खरं तर आपल्याला पाहायला मिळालं विवेकचं. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि आणखी बनवायचे आहेत टोटल 36 धावा पहिल्याच बॉलवरती. यस वेलकम, राहुलचं केलं स्वागत आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा फटका खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. निमेश सलामीचा खेळाडू मागील बऱ्याच बॉल पासून नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. आता जशा रीतीनं ऑन स्ट्राईक एंडवरती आला षटकार खरं तर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा धावपटलावरती. 50 धाव्यांचं टार्गेट. अद्याप तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना जमल्यात 21 धावा. 29 धाव्यांचा खरं तर आणखी तो पाठला करायचा आहे. ऑन साईडला हा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत, उचलतील, फेकतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यस पंच जो काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का बसेल. आता कठीण परिस्थिती, थोडासा प्रेशर, थोडासा दर्पण, कारण 3 फलंदाज अद्याप मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये अद्याप आपण पाहतोय हिमांशू खरं तर बाद झाला. थँक्यू डीजे. तब्बल 3 गडी खरं तर बाद झालेत. आता विकेट टिकवणं फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा धाव्यांचा तुम्हाला पाठला करायचा आहे. मग अशा रनआउटच्या विकेट जर येत राहतील तर मग थोडासा दर्पण खरं तर वाढत जाईल. न्यू बॅट्समन खरं तर मैदानाच्या आतमध्ये मनोज झालाय दाखल. समीकरणाचा अगदी विचार केला. उर्वरित बॉल शिल्लक असतील 9 चेंडू आणि बनवायचे आहेत आणखी 28 धावा. 9 बॉल 28 धावा आणि इथून आणखी एक डॉट बॉल. आता जेवढे डॉट बॉल येतील तेवढे खरं तर इम्पॉर्टंट ठरतील फिल्डिंग करणाऱ्या खरं तर जंजिरा टीम, सिंधुदुर्ग टीमला. आणि जेवढे डॉट तेवढा प्रेशर खरं तर आपल्याला पाहायला मिळेल जंजिरा जायंट्स टीम वरती.
ऑफ साईडला फटका आपण पाहतोय. डीप कव्हरच्या रिजनमध्ये फिल्डर आहेत आणि एक सिंगल मात्र तिथून कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झाला समाप्त आणि ज्यामध्ये जमल्या टोटल 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 7 बॉल आणि 27 धाव्यांची आणखी गरज. आता या बॉलवरती खरं तर हा बॉल निर्णायक आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. फटका खेचलाय परंतु आउटफील्ड खराब आहे. यस आणि मिळेल फक्त पंच किती मिळतील 2 धावा. ओके तर लक्ष द्या पुढची मॅच आहे पुरंदर पॅन्थर्स आणि त्याला फाईट करे अजिंक्य तारा रायडर्स अशी तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकला अजिंक्य तारा रायडर्स टीमला. सज्ज राहा दोन्ही टीम. सर्व खेळाडू घेऊन आपण सज्ज राहा कारण की याच्यानंतर तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला अजिंक्य तारा रायडर्स टीमला. त्याच्यामुळे आपण देखील सज्ज राहा. मॅच संपल्यानंतर लगेच आपले 11 खेळाडू 11 महारथी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. येस थँक्यू मंगेश पाटील सर. 6 बॉलांचा आता खेळ बाकी आहे आणि बनवायचे आहेत. आणखी पाहायचं झालं तर तब्बल 25 धावा, 4 षटकार आणि 1 सिंगल अशी बहारदार खेळी, अशी बहारदार इनिंग कोण साकारेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निमेश अद्यापही जिवंत आहे खरं तर आणि त्याला साथ देतोय मनोज. ऑन साईडला डीप स्क्वेअरला फिल्डर आहेत. थोडीशी चुकी तिथे फिल्डरची आपल्याला पाहायला मिळते. झेल खरं तर होता परंतु झेल झालाय जमिनीला दान आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. 5 बॉल आणि खरं तर 24 धावा, 4 षटकारांची गरज आहे. 5 बॉलमध्ये खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवणे इम्पॉर्टंट होतं तेव्हा मात्र धावा बनल्या नाहीत आणि यावेळेस मात्र आता प्रेशर थोडासा वाढत चाललाय. प्रेशर क्रिएट होत चालला बॅटिंग टीमवरती. मिडॉन मध्ये पहा काय फिल्डिंग आहे. एकही धाव तिथून खर्च केली जात नाही. यस डॉट बॉल येईल. खरं तर ऑन साईडला फटका खेळला होता. मिडॉन मध्ये फिल्डर होते आणि एक चपलता खरं तर त्या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. अगदी बॉल उचलला आणि तदनंतर गोलंदाजाकडे अगदी फेकला गेला आणि इथून पहा फटका फसला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडीशी चुकी, जजमेंट थोडंसं चुकलं आणि तदनंतर आपण पाहतोय धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तब्बल 2 धावा. आता सिंगल डबलने मॅच बनणार नाहीये. खरं तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, मोठ्या फटक्यांची आशा होती. आता समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. अगदी 3 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 22 धावा आणि खरं तर आता एका बाजूला मॅच झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर खरं तर आपण या इनिंगमध्ये पाहिली विवेकची निर्णायक षटक म्हणावं लागेल कारण तब्बल 2 गडी बाद करत असताना त्या खेळाडूने धावा खर्च केल्या. फक्त 4 धावा. अगदी निर्णायक षटक त्या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर या ओव्हरमध्ये प्रेशर खरं तर वाढत गेला. आता फटका चांगला आहे परंतु झेल तिथे टिपली जाईल. आणखी एक धक्का बसेल, आणखी एक विकेट, आणखी एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. मिकी माऊसची टीम आता खरं तर थोड्याच वेळात आगमन होईल. त्यांचं सुद्धा करूया स्वागत. त्याचे सर्व आपण पाहतोय. ऋतिकेश खरं तर इथे आलेत आणि पिकाचो आणि डोरेमॉनची जोडी काही वेळातच आपल्या समोर मनोरंजना करता येईल. मॅच संपुष्टात आले. मॅच संपले. खरं तर आपण पाहतोय 1 साइड मॅच, एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि मॅच जिंकले खरं तर सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीमनं. मॅन ऑफ द मॅच खरं तर आपण पाहणार आहोत. खरं तर ज्यानं 9 बॉल 25 धावा, नॉट आउट हा खेळाडू राहिला पहिल्या इनिंगमध्ये आणि सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद केले आणि धावा खर्च केल्या फक्त 4 धावा. यस तो विवेक ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विवेक आपण या. पिकाचू डोरेमॉन. पिकाचूंचा ड्रेस आता वॉश होऊन आलाय खरं तर आज आपण पाहतोय.